खरं तर आमची एकच आणि साधी आणि सोपी मागणी आहे की नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदली झाली पाहिजे. आंतरजिल्हा बदली म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली होणं यांना आंतरजिल्हा बदली म्हणतात. आणि राज्यात जवळजवळ 15,000 ते 20,000 शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. आज इथं अनेक महिला शिक्षक आहेत, त्या उपस्थित आहेत. खरं तर प्रशासनानं आम्हाला असं सांगितलं, पोलीस प्रशासनानं, की मुलांना घेऊन येऊ नका महिलांनी. त्यामुळं संख्या थोडीशी कमी आहे, पण महिलांची खूप संख्या आहे की ज्या आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक आहेत. त्यांचे पती असेल किंवा त्यांचे कुटुंब असतील ते त्यांच्यापासून दूर आहेत. त्यामुळं शासनाकडे आमची एकच विनंती आहे की नवीन शिक्षक भरतीपूर्वी जे आता चालू आहे त्या अगोदर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवावी आणि आमच्या महिला शिक्षकांना, पुरुष शिक्षकांना न्याय द्यावा, एवढीच आमची मायबाप शासनाकडे विनंती आहे. या संदर्भात भेट घेणार दादा भुसेंची या संदर्भात आम्ही खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट आम्ही मागितलेली आहे. कारण 2016मध्ये ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे होत्या, त्यावेळेस या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं चालू झाली. त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम आभार. आणि आता आम्हाला आशा आहे की ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची आम्हाला वेळ मिळेल आणि नक्कीच हा प्रश्न सुटेल. सर, असे बोलवतं की आमच्याबरोबर महिला देखील काही मुंदडगडात होत्या, त्यांनी केल्या की नाही त्याबद्दल नाही. जर आमची ही मागणी मान्य नाही झाली तर महिलांनी तसा पवित्रा घेतलेला आहे की आम्ही शासनाची भूमिका, अधिकृत भूमिका समजून घेतोय. त्यानंतर आम्ही त्या संदर्भात निर्णय घेणार आहोत. सरकारला या माध्यमातून आजारमध्ये काय विचार आहे? आम्ही एकच मागणी करतोय शासनाकडे, साधी सोपी सरळ मागणी आहे की नवीन शिक्षक भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया शासनाने राबवावी. त्यासाठी फक्त 15 दिवस लागतात. ही शासनाने आमच्यावर आणलेली आहे. एका महिलेने या महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मुंडन करणे ही अतिशय खेदजनक बाब आहे. पण ही खेदजनक बाब देखील आम्ही सर्व महिला, जर शासनातर्फे जर सकारात्मक निर्णय आला नाही तर आम्ही सर्व करायला तयारच आहोत. यामागे नक्कीच प्रत्येकाची दुःखजनक, प्रत्येकाची गोष्ट ही वेगळी आहे, प्रत्येकाची गरज ही वेगळी आहे. प्रत्येक इथे आलेली महिला ही 15 ते 20 वर्ष झाली आपल्या कुटुंबापासून वेगळी आहे, आपल्या घरापासून वेगळी आहे. एवढंच नाही तर आपल्या लेकरापासून सुद्धा प्रत्येक आई ही 15 ते 20 वर्षापासून ती बाजूला राहत आहे. आणि जर एवढी सेवा करून देखील आम्ही जर आमच्या कार्यामध्ये त्याचा असर होऊ देत नाही, आम्ही पूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांपर्यंत जर पोहोचवत आहोत, तर मग शासनाला आमची गोष्ट, आमची प्रत्येकाची दुखरी बाब जाणून घेतलीच पाहिजे. आणि शासनाने ती आतापर्यंत घेतली नाही, म्हणूनच आम्हाला ही आज मुंडन करण्याची वेळ आलेली आहे. आणि पुन्हा तुमच्या माध्यमातून मी शासनाला सांगू शकते, आज जर सकारात्मक बाब झाली नाही तर आम्ही इथे जमलेल्या सर्व महिला ही मुंडन करणारच आहोत. भरतीपूर्वी बदल्या कशा करता येईल याबाबत त्यांनी निर्णय घेण्याचं आम्हाला सांगितलं. तसंच आमची ग्रामविकास मंत्र्यासोबतही आज भेट झाली. त्यांना जनगणनेची अडचण असल्यामुळं जनगणनेबाबत केंद्र शासनाला त्यांनी पत्रव्यवहार करून बदलीसाठी मार्गदर्शन मागवणार आहेत. जर त्यांना सकारात्मक मार्गदर्शन आलं तर येत्या आठवड्याभरामध्ये ते आमच्या या बदल्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. या संदर्भात जर आपल्याला न्याय मिळाला तर आपण याचिका देखील नागपूर खंडपीठात टाकणार. आम्ही विड्रॉल करू. जर या संदर्भात जर शासन पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, शासनाचा जर निर्णय आला तर आम्ही 100% ज्या अजून काही खंडपीठामध्ये याचिका पडतील त्या सगळ्या आम्ही विड्रॉल करू. सर, केवळ एकच जनगणनाचंच तांत्रिक कारण पुढे येते? SIR आणि जनगणना हे 2 तांत्रिक कारणामुळं आणि केंद्र शासनाचे तसे निर्देश आहेत, त्या पत्राचा आधार घेऊन त्यांनी आमच्या त्या बदल्या थांबवलेल्या आहेत. शासनाकडून कुठलीच सकारात्मक प्रोसेस आम्हाला दिसली नाही तर आम्ही आमचा लढा निश्चितपणे तीव्र करणार आहोत. आम्ही तशा प्रकारचं निवेदनही दिलेलं आहे. आणि इथून पुढं आत्मक्लेश आंदोलन, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आमच्या शिक्षक सहकार संघटनेतर्फे मार्फत करण्यात येतील. राज्यभर सुद्धा आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आमच्या संघटना आहेत, समन्वय समिती आहे, शिक्षक सहकार संघटना आहे, यांच्या माध्यमातून देखील आम्ही आमचा लढा तीव्र करू. आपला जो काही पुढचा जो काही तीव्र आंदोलन असेल ते पूर्ण महाराष्ट्रभर राज्यभर असेल.